देवाची पावले भाग 2. त्या अजान वयात कौतुकाच्या या वर्षावामुळं नाही म्हटलं तरी मला थोडासा गर्व झाला होता. माडगूळकरांच्या गाण्यातील दोष दाखवून देण्याइतका मी गर्विष्ठ झालो होतो. परंतु ते माझे घर चित्रपटाला प्रचंड आर्थिक अपयश आले. क्षितिजावर उगवलेला नवा माडगूळकर केव्हाच मावळला. उरला रुपये आणि पैच्या चक्रात भोवंडून गेलेला रवींद्र भट नावाचा तरुण. पोटासाठी वणवण सुरू झाली. 1968 मध्ये पुणे आकाशवाणीवर रुजू झालो, स्थिरावलो. आकाशवाणीसाठी शेकड्यानं गाणी लिहिली. मोगरा फुलला सारखी गीतमाला जनमानसाला आवडली, रसिकांनी डोक्यावर घेतली. या काळात अण्णा पंचवटीत होते, मी शिवाजीनगरच्या कार्यालयात. मधले रेल्वे रूळ कधी ओलांडलेच नाही. एक दिवस अण्णा कशाला तरी ऑफिसात आले. मला पाहिलं, मुक्त हसले. लहान मुलासारखं जवळ घेतलं. शेजारी केंद्राधिकारी होते. त्यांना म्हणाले, पहा आमचा पट्टशिष्य. ज्ञानेश्वरांना सुद्धा शब्दात बांधून ठेवलं यांनी. माझ्या डोळ्यात त्यावेळी जी आसवं तरळली त्याला कुठलंही मोल नाही. माडगूळकर जे जीवन जगले ते सर्वसामान्यांपेक्षा अतिशय वेगळं होतं. लहानपणचं 18 विश्वे दारिद्र्य आणि स्वकर्तृत्वावर मिळवलेलं वैभव या दोन्हीचा त्यांच्या जीवनावर पगडा होता. दुसऱ्याचं दुःख पाहून हेलावणारे माडगूळकर आणि व्यवसायात आपल्यापुढे कुणालाही जाऊ न देणारे माडगूळकर अशी दोन व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये सतत वास करीत असावी. त्यांच्या कुटुंबावर त्यांचं ओतप्रोत प्रेम होतं, तितकंच त्यांचं स्वतःवरही प्रेम होतं. 12 वाजता दारी आलेल्या कुणालाही आपल्या पंक्तीला आग्रहाने बसविणारे अण्णा एखाद्या माणसाला त्याचा काहीही अपराध नसताना टोचून बोलतील, त्याला दुखावतील. त्याच्या मनातील मुळीसुद्धा पर्वा करणार नाहीत. त्यामुळे अण्णांविषयी जिव्हाळ्यानं बोलणाऱ्या लोकांच्या इतकेच त्यांच्याविषयी दुराव्यानं बोलणारे लोक अजूनही आहेत. मला अभिप्रेत आहे त्यांच्यामध्ये संस्कारक्षम हळूवार अंतःकरणाचा कवी. त्यांच्या मनातले भावतरंग, त्यांची खंत, त्यांचा विषाद, त्यांचा आनंद, त्यांचं समाधान, त्यांची सुबोध गीतरचना. राजकारणात भाग घेणारे माडगूळकर, लोकांना दुखावणारे माडगूळकर, स्वतःपुरतं पाहणारे माडगूळकर मला अभिप्रेत नाहीत. माझ्यापुढे आदर्श आहेत अनेक चित्रपट गीतातून, गीतगोपाल, गीतरामायणामधून माझ्या संपूर्ण पिढीवर सुसंस्कार करणारा ग. दि. माडगूळकर नावाचा एक द्रष्टा कवी. बालवयापासून समर्थ गीतकार म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करणाऱ्या माडगूळकरांच्या संपूर्ण जीवनप्रवासाचा मागोवा या कादंबरीमध्ये घेण्याचा मी माझ्या संपूर्ण ताकदीनुसार प्रयत्न केला आहे. त्यांच्या अनेक चित्रपटगीतातून जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि दिशाहीनाला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न आढळतो. गीतरामायण तर मानवी जीवनाच्या विविध कडूगोड आठवणींनी भरलेले एक ज्ञानभांडारच आहे. ज्ञानाचे हे कण आपल्या उण्यापुऱ्या आयुष्याच्या वाटचालीत एखाद्या मधमाशीने फुलाफुलातील मधुर सातत्याने आपल्या मधुकोशात साठवून ठेवावा, त्याप्रमाणे अण्णांनी आपल्या ईशस्पर्श प्रतिभेमध्ये साठवून ठेवले असावे. आणि विविध गीतांच्या अलंकारांनी नटवून कुबेराने रत्नभांडार उधळावं, त्याप्रमाणे आपल्या विविध गीतांमधून रसिकांच्या समोर उधळले असावे. वयाच्या 15व्या-16व्या वर्षापर्यंतची अण्णांची वाटचाल ही बहुतांशी उघड्या बोडक्या माणदेशातील. औंध, किनई, कुंडल, रहमतपूर, कोरेगाव ही सारी गावे बहुतांशी सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी पूर्व विभागातील. माणदेशाला तशी जवळची. बहुसंख्य समाज शेतीची मशागत करून आकाशाकडे हात वर करून पाहणारा दरिद्री बळीराजाच. एखाद्या वतनदार देशपांडे कुलकर्णी सोडला तर बहुतेक घरची कणगी रीतीच. ही कणगी भरावी म्हणून जेजुरीच्या खंडोबाला, शिखर शिंगणापूरच्या महादेवबाबाला, औंधाच्या यमाईला, अनेक गावकुसरूच्या जोखाई चोखाई नवस बोलले जायचे. यात्रेला कोंबडं बकरं पडायचं. या दरिद्री नारायणाची कणगी भरावी म्हणून अण्णांनी आपले सारे आयुष्य झोकून दिलेले होते. आणि म्हणूनच ऐन तारुण्यात महात्मा गांधींच्या मानवधर्माच्या आणि ग्रामीण विकासाच्या भव्य स्वप्नाने अण्णा भारावून गेले होते. नीरेच्या आश्रमात डोक्यावरून मैलाच्या पाट्या वाहणेही त्यांना कमीपणाचे मानले नाही. फैजपूर काँग्रेसमध्ये भारतीय ग्रामीण जीवनाचे त्यांना जवळून दर्शन घडले. साऱ्या सामाजिक स्तरांवर प्रवास करीत असताना अण्णांची प्रतिभा समृद्ध होत होती. संतांच्या अभंगाची जातकोळी सांगणारी सात्विक गीते या समृद्ध प्रतिभेमुळे अण्णा आमच्या पिढीला देऊ शकले. ग्रामीण भागात अण्णांचा सारा पिंडच पोचलेला असल्यामुळे बालवयापासून त्यांच्या मनावर वासुदेव, गोंधळी, भराडी, चित्रकथी, नंदीवाले या लोकसंस्कृतीचा उपासकांचा निश्चितपणे ठसा उमटलेला असणार. पोटाती वाचताली त्यांच्या लोकसंगीतामध्ये अण्णांचे मन क्षणभर का होईना रमलेलं असणार. त्यांच्याशी केलेला गूढ संवादाचे अनेक मजेदार प्रसंग या कादंबरीत उभे करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ही कादंबरी पूर्णपणे भावचित्रणात्मक आहे. व्यक्तिचित्रणात्मक साहित्यामध्ये
वर्णित व्यक्तीचे सर्व गुणदोष अभिप्रेत असतात. त्यामुळे व्यक्तिचित्रणात्मक लेखन करणाऱ्या साहित्यकाराला आपली साहित्यकृती व्यक्तिपूजनात्मक होणार नाही ना याची सदैव काळजी घ्यावी लागते. या कादंबरीकडे व्यक्तिचित्रणात्मक कादंबरी म्हणून पाहिले तर संपूर्ण कादंबरीवर मी आंधळे व्यक्तिपूजन केले आहे असा आरोप होण्याचाही मला शक्यता वाटते. आणि म्हणूनच कादंबरीची संकल्पना मांडताना फक्त कवी म्हणून माडगूळकरांच्या माणूसपणाच्या गुणदोषाची चर्चा न करता त्यांच्या भावनिक जीवनाचे पापुद्रे हळुवारपणे उलगडण्याचा मी माझ्या यशोक्तीनुसार प्रयत्न केला आहे. पंचवटी त्या आपल्या दरबारात विराजमान झालेले माडगूळकर मला अभिप्रेत नाहीत. मला अभिप्रेत आहेत सरस्वतीच्या दरबारात शारदेचे गुणगान करणारा आणि आपल्या शब्दकळेने साऱ्या चराचर सृष्टीला एक ताल, एक लय, एक स्वर, त्यांची अलौकिक लेणी वाहणारा एक हळुवार अंतःकरणाचा कवी. कैलासवासी ग. दि. माडगूळकरांच्या मृत्यूदिनी रात्री आकाशवाणीवरून त्यांना श्रद्धांजली वाहताना माडगूळकरांच्या विषयी काहीतरी लिहावं असा विचार माझ्या मनात चमकून गेला. परंतु त्यानंतर कित्येक दिवस माझ्या हातून काही घडलंच नाही. वास्तविक त्यांच्या निदान पहिल्या वर्षश्राद्धाला ही कादंबरीरूप आदरांजली मी वाहू शकलो असतो तर सर्वार्थाने ते उचित झालं असतं. परंतु का कुणास ठाऊक ते घडायचं नव्हतं. नंतर कधीतरी अंतःकरणाच्या खोल कप्प्यात कुठंतरी दडून बसलेल्या माडगूळकरांविषयी आपण काहीतरी लिहावं हा विचार माझ्या मनात उचंबळून वर आला. वर्षानुवर्षे कानावर पडलेली अण्णांची गाणी मनात घुमू लागली. पंचवटीच्या परिसरात येरझाऱ्या घालणाऱ्या अण्णांची पावलं सतत डोळ्यासमोर तरळू लागली. माडगूळकरांचे समग्र साहित्य केव्हाच वाचलेलं होतं. अनेक वार त्यांच्याशी सुखसंवादही झालेला होता. पण तरीसुद्धा त्यांच्या मनातील भावनिक आंदोलन शब्दबद्ध करण्याचं धाडस माझ्या हातून घडत नव्हतं. त्यांच्या साऱ्या भावभावनांची एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून समरस होणे मला अतिशय अवघड वाटत होतं. लिहावं का लिहू नये अशाच मानसिक आंदोलनात महिनोन्महिने मी नुसताच ओवंडून गेलो. अचानक एक दिवस बालवयापासून अण्णांच्या बरोबर त्यांच्या सावलीप्रमाणे फिरणारे नेमिनाथ उपाध्ये यांच्याशी चर्चा करण्याचा योग आला. वास्तविक नेमिनाथ उर्फ हरबा हे आकाशवाणीमध्ये माझे ज्येष्ठ सहकारी. परंतु आकाशवाणीतील कामाव्यतिरिक्त त्यांच्याशी व्यक्तिगत गप्पा मारण्याचा प्रसंग कधी आलाच नाही. पहिल्याच चर्चेत माझ्या मनातील भीतीचे सावट नेमिनाथने हळूवार फुंकर घालून दूर केले.